ठाण्यात सोमवारी धक्कादायक घटना घडली होती। ठाण्याच्या ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील 3 हातनाका परिसरातील फुटओव्हर ब्रिजवर लावण्यात आलेल्या वाढदिवसाचा बॅनर सोमवारी सकाळी अचानक खाली कोसळला। ब्रिजच्या खालून रस्त्यावरून जाणाऱ्या एका दुचाकीस्वाराच्या डोक्यावर हा बॅनर पडला होता। सुदैवानं दुचाकीस्वार आणि सहप्रवाशाला गंभीर दुखापत झाली नाही। मात्र या घटनेनं नागरिकांमध्ये घबराटीचं वातावरण पसरलं आणि व्हिडिओ व्हायरल झाल्यानं प्रशासनाला सुद्धा जाग आली। उपमुख्यमंत्री शिंदे यांनी ठाण्यातील सर्व अनधिकृत होर्डिंग्स तात्काळ हटवण्याचे निर्देश दिले असून सर्व मोठ्या होर्डिंग्सचं तातडीनं स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे तातडीचे आदेश दिलेत। सोमवारी सकाळच्या सुमारास 3 हातनाका परिसरातील फुटओव्हर ब्रिज लावण्यात आलेला एक बॅनर रस्त्यावर खाली कोसळला। खालून ईस्टर्न एक्सप्रेसवरून वाहनांची रहदारी सुरू होती आणि अशातच एका दुचाकीस्वाराच्या डोक्यावर हा बॅनर कोसळला। सुदैवानं दुचाकीस्वार आणि सहप्रवाशाला गंभीर दुखापत झाली नाही। मात्र यामुळे शहरातील अनधिकृत होर्डिंगचा प्रश्न ऐरणीवर आलाय। नागरिकांच्या जीवाशी खेळ होत असून त्यांचा जीव टांगलेला असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या। त्यानंतर प्रशासनाकडून याची गंभीर दखल घेण्यात आली असून ठाण्यात सोमवारी घडलेल्या दुर्दैवी होर्डिंग घटनेची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गंभीर दखल घेतली। त्यांनी तात्काळ ठाणे महापालिका आयुक्तांना फोन करून शहरातील सर्व अनधिकृत होर्डिंग्स तातडीनं निष्कासित करण्याचे आदेश दिले। त्यासोबतच पावसाळ्यात वाऱ्या पावसामुळे पुन्हा अशी कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी शहरातील सर्व मोठ्या होर्डिंग्सचं तातडीनं स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे कडक निर्देशही उपमुख्यमंत्र्यांनी दिलेत। धोकादायक ठरणाऱ्या होर्डिंग्सवर आणि बेकायदेशीर फलक लावणाऱ्या दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी असं त्यांनी स्पष्ट केलं। उपमुख्यमंत्र्यांच्या या आदेशानंतर पालिका प्रशासन ॲक्शन मोडमध्ये आलं असून काल रात्रीपासून शहरात कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली आहे।